वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी शशांक हगवणे याचे पाय आता आणखी खोलात जाऊ लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हाळुंगे पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध जे आहे त्यात एक पिस्तूल दाखवत धमकावत फसवणूक केल्याची तक्रार जी आहे त्या या ठिकाणी दाखल झाली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उपायुक्त शिवाजी पवार सर आहेत। सर, काय सांगाल, शशांकवर आणखी एक गुन्हा जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे, काय नक्की या गुन्ह्यामध्ये सविस्तरपणे सांगा। याच्यामधले जे तक्रारदार आहेत प्रशांत येळवंडे यांनी अशी तक्रार दिली की 2022 मध्ये शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या नावावरती एक JCB मशीन होता आणि ते मशीन यांना विक्रीचा व्यवहार ठरला। तर त्याची जी काही रक्कम आहे ती त्यांनी सुरुवातीला म्हणजे 24 लाख रक्कम ठरली, 5 लाख हे त्यांना अकाउंटवर ट्रान्सफर केले आणि उर्वरित जी अमाऊंट आहे त्याच्यावरती लोन असल्यामुळे दर महिन्याला हे तक्रारदार जे आहेत ते त्यांना 50,000 दर महिन्याला देतील आणि ते मग शशांक हगवणे जे आहेत ते बँकेला ते EMI भरतील। असे त्यांनी 11 महिने त्यांना 13 महिने पैसे दिले, परंतु हे पैसे जे आहेत ते शशांक हगवणे यांनी बँकेमध्ये न भरता स्वतः वापरले असे तक्रारदारांचा तक्रार आहे आणि त्याच्यामुळे जी बँक आहे बँकेने ही मशीन EMI थकल्यामुळे जप्त केले। कालांतराने काही दिवसांनी शशांक हगवणे यांनी हे जे मशीन आहे ते बँकेकडनं सोडवून घेतलं आणि तक्रारदार यांना परत करणं अपेक्षित असताना त्यांनी ते स्वतःकडे ठेवलं। तक्रारदार जे आहे ते प्रशांत येळवंडे ते नंतर मशीन मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले किंवा मशीन द्या किंवा आमचे पैसे परत द्यावे। तर त्यावेळेस यांच्याकडे जे लायसन्स्ड वेपन आहे त्याचा त्यांनी धाक दाखवत पुन्हा याच्यामध्ये तुम्ही पैसे आणि हे सगळं विसरून जा अशा पद्धतीची त्यांनी तक्रार दिल्यामुळे आपल्याकडे म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी 420, 406, 506(2)(34) आणि आर्म्स ॲक्टच्या सेक्शन 30 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यात शशांकच्या आईवर लता हगवणे हिच्यावर हिच्या नावावर हा JCB असल्याचं समोर होतं, त्यामध्ये ते देखील आरोपी करण्यात आले आहेत तिला। बरोबर आहे, ते सुरुवातीची जी 5 लाखाची अमाऊंटचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते लता हगवणे यांच्या अकाउंटवरती झालेलं आहे, त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल केला। बरोबर, दोघंही या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर शशांक हगवणे असेल किंवा लता हगवणे असेल यांचे पाय जे आहेत त्यातला आणखी खोलत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। JCBच्या विक्री प्रकरणी त्यांच्यावर दोघांवर देखील आता म्हाळुंगे पोलीस ठाण्यात जे आहे त्याचा गुन्हा दाखल झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।